जाऊयात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट बोलतायत। या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही काम केलं। परवा जर तुम्ही पाहिलं असेल जरांगे साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्या जवळपास 46-47 लाख, त्यामुळे 1.5 कोटी मराठा समाजाला कुणबींची सर्टिफिकेट मिळालेत ही त्यांनी मान्य केलेली, ही उपलब्धी सरकारने केलेली आहे। यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं, कोणी ती हिंमत केली नव्हती। म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत, ओबीसींच्या मागण्या असतील, मराठा समाजाच्या मागण्या असतील, या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही। सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल, त्यांचं स्वागत करेल, रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करेल। चर्चेतून प्रश्न सुटतात या गोष्टीवर आमचा विश्वास आहे। म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काही घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनी सुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो। मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत, निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित 2 दिवसामध्ये बैठक सुद्धा या संदर्भात होईल। काल छगन भुजबळांनी शरद पवारांवरती खूप जोरात टीका केली होती। ते म्हणत होते की तुमचा राग आमच्यावर असेल तर तो समाजावर करू नका। शरद पवार ते म्हणले की ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय, अशा शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली। तर बघा, त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल, आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटलेत आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे। नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल। तर ह्याच्या आधी जी बैठक झाली होती तर त्या बैठकीला विरोधी पक्षांनी जाऊ नये यासाठी बारामतीतून फोन आला होता, असा आरोप छगन भुजबळांनी केला। सर्व आता या आरोपाला आता आपण थोडंसं साईड ट्रॅक केलं पाहिजे। जर पॉझिटिव्ह होत ना मग बाकी काल कोण काय बोललं याकडेच जर आपण जर अडून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत। भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टी